परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्रीमद गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 34. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. सर्वदेवताभ्यो नमः. श्री सद्गुरवे नमः. श्री गुरु म्हणती दंपतीसी ऐसा पराशर ऋषी तया काश्मीर राजासी रुद्राक्ष महिमा निरोपी तया राजकुमाराचे विस्तारो निसुधावाचे सांगितले पूर्वजन्माचे चरित्र सर्व. संतोषोनी तो राजा लागला त्याचे पादांबुजा कर जोडो निया बोजा बिनवी तसे परियेसा. राजा म्हणे ऋषीश्वरासी स्वामी निरोपिले आम्हासी पुण्य घडले आत्मजासी रुद्राक्ष धारणे करोनिया. पूर्वजन्मी अज्ञानेसी रुद्राक्ष बांधिले तिने वेशिये त्या पुण्ये दशा ऐशे प्राप्त झाली स्वामिया. ज्ञानवंत आता जाण करती रुद्राक्ष धारण पुढे यांचे लक्षण कवणे परिवर्ततील. भूत भविष्य वर्तमानी त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी सांगा स्वामी विस्तारोनी माझे निमंत्री कुमाराचे. ऐकोनी रायाचे वचन सांगे ऋषी विस्तारोन दोघा कुमारकांचे लक्षण अपूर्व असे परियेसा. ऋषी म्हणे रायासी पुत्र भविष्य पुससी ऐकोनी दुःख पावसी कवणे परी सांगावे. राव विनवीत ये वेळी निरोपावे सकळी उपाय करिसी तात्काळी दुःखा वेगळा तूची करिसी. ऐकोनिया ऋषीश्वर सांगता झाला विस्तार ऐक राजा तुझा कुमार 12 वर्षे आयुष्य असे. तया 12 वर्षात राहिले असती दिवस 7 8वे दिवशी येईल मृत्य तुझ्या पुत्रासी परियेसा. ऐकोन ऋषींचे वचन राजा मूर्छित जाहला तत्क्षण करिता झाला रुदन अनेक परी दुःख करीत. ऐकोन राजा तये वेळी लागला ऋषींच्या चरण कमळी राखे राखे तपोबळी शरणागत मी तुझा. नाना परी गहिवरत मुनिवराचे चरण धरित विनवी तसे स्त्रियांसहित काय करावे म्हणोनिया. दयानिधी ऋषीश्वरू सांगता झाला विचारू शरण निघावे जगद्गुरु उमाकांत शिवासी. मनीचे भय त्यजुनी असावे आता शिवध्यानी तो राखील शूल पाणी आराधावे तया ते. जिंकावया काळासी उपाय असे परियेसी सांगेन तुम्हा विस्तारेसी एकचित्ते अवधारा. स्वर्ग मृत्यू पाताळासी देव एक व्योमकेशी निष्कलंक परियेसी चिदानंद स्वरूप देखा. ऐसा देव मूर्तिमंत रजो रूपे ब्रह्मा सृजत सृष्टी करणार समर्थ वेदचारी निर्मिले. तया चतुर्वेदांसी दिधले तया विरिंचीसी आत्मतत्व संग्रहासी ठेविली होती उपनिषदे. भक्तवत्सल सर्वेश्वर तेने दिधले वेदसार रुद्राध्याय सुंदर दिधला तया विरंचीसी. रुद्राध्यायाची महिमा सांगता असे अनुपमा याते नाश नाही जाणा अव्यय असे परियेसा. पंचतत्व शिवात्मक रुद्राध्याय असे विशेष ब्रह्मयाने चतुर्मुख विश्वसृजिले वेदमते. तया चतुर्मुखी देखा वेदचारी सांगे निका वदन दक्षिण कर्ण एका यजुर्वेद निरूपिला. तया यजुर्वेदात उपनिषद सार ख्यात रुद्राध्याय विस्तारत सांगे ब्रह्मा मुनिवरांसी. समस्त देव ऋषींसी मरीची अत्री परियेसी आणिक सकळ देवांसी सांगे ब्रह्मा तये वेळी. ते ऋषी पुढे देखा शिकविती आपुले शिष्यादिका त्यांचे शिष्य पुढे ऐका आपुल्या शिष्या शिकविले. पुढे त्यांचे पुत्र पौत्री विस्तार झाला जगत्री शिकविले ऐका पवित्री रुद्राध्याय भूमीवरी. त्याहून नाही आणिक मंत्र त्वरित तप साध्य होत चतुर्विध पुरुषार्थ लाधे त्वरित परियेसा. नाना परींची पातके केली असती अनेके रुद्रजाप्ये सम्यके भस्म होती परियेसा. आणिक एक नवल केले ब्रह्मदेव सृष्टी रचिले वेदतीर्थ असे भले
स्नानपान करावे, त्याने कर्मे परिहरती, संसार होय निष्कृती, जे जन श्री गुरु भजती, ते तरती भवसागर, सुकृत अथवा दुष्कृत, जे जे की जे आपुले हित, जैसे पेरिले असे शेत, तेची उगवे पर्येसा, सृष्टी धर्म प्रवृत्तीसी, ब्रह्मे रचिले परियेसी, आपुले वक्षपृष्ठेसी, धर्मा धर्म उपजवी, जे जन धर्म करीती, इह पर सौख्य पावती, जे अधर्मे रहाटती, पापरूपी तेची जाणा, काम क्रोध लोभ जाण, मत्सर दंभ परिपूर्ण, अधर्माचे सुत जाण, इतुके नरक नायक, गुरु तल्पग सुरापानी, कामुकजे परिपूर्णी, पुलक स्वरूप अंतःकरणी, तेची प्रधान नरकाचे, क्रोधे पितृवधी देखा, मातृवधी असती जे का, ब्रह्म हत्यादी पातका, कन्या विक्रयी जे जन, इतुके क्रोधापासुनी, उद्भव झाले म्हणोनी, पुत्र जहाले या कारणी, क्रोध सुत तया म्हणती, देवद्विजस्व हरण देखा, ब्रह्मस्व घेवोनी नेदी जोका, सुवर्ण तस्कर ऐका, लोभ पुत्र तया नाव, ऐशा पातकांसी, यमे निरोपिले परियेसी, तुम्ही जावोनी मृत्युलोकासी, रहाटी करणे आपुले गुणे, तुम्हा सवे भृत्य देखा, देईन सर्व उपपातका, सकळ पाठवावे नरका, जे जन असती भूमीवरी, यमाची आज्ञा घेवोनी, आली पातके मेदिनी, रुद्रजपत्या ते देखोनी, पळोनी गेली परियेसा, जावोनिया यमाप्रती, महापातके विनविती, गेलो होतो आम्ही क्षिती, भयचकित होऊनी आलो, जय जयाजी यमराया, आम्ही पावलो महाभया, किंकर तुमचे म्हणून या, प्रख्यात असे त्रिभुवनी, आम्ही तुमचे आज्ञाधारी, निरोपे गेलो धरित्री, पोळलो होतो वन्हीपुरी, रुद्रजप ऐकोनी, क्षितीवरी राहावयासी, शक्ती नाही आम्हासी, पाहता रुद्रजपासी, पोळलो आम्ही स्वामिया, ग्रामी खेटी नदी तीरी, वसती द्विज महानगरी, देवालयी पुण्यक्षेत्री, रुद्रजप करिताती, कवणे परी आम्हा गती, जाऊ न शको आम्ही क्षिती, रुद्रजप जन करिताती, तया ग्रामा जाऊ न शको, आम्ही जातो नरापासी, वर्तवितो पातकांसी, होती नर महादोषी, मिती नाही परियेसा, प्रायश्चित्त सहस्रेसी, जो का नभे पुण्य पुरुषी, तैसा द्विज परियेसी, पुण्यवंत होतसे, एखादे समयी भक्तीसी, म्हणती रुद्राध्यायासी, तो होतो पुण्यराशी, पाहता त्यासी भय वाटे, तैसा पापी महाघोर, पुण्यवंत होतो नर, भूमीवरी कैसे आचार, आम्हा कष्ट होतसे, काळकूट महाविष, रुद्रजाप्य आम्हा दिसे, शक्ती नाही आम्हासी, भूमीवरी जावया, रुद्रजाप्य विशासी, शमन करावया शक्त होसी, रक्षगा रक्षगा आम्हासी, विनविदाती पातके, इतुके बोलती पातके, ऐको नियम माथा तुके, कोपे निघाला तवके, ब्रह्मलोकात ये वेळी, जाऊनिया ब्रह्मया पासी, विनवी यमतयासी, जय जयाजी कमळवासी, सृष्टिकारी चतुर्मुखा, आम्ही तुझे शरणागत, तुझे आज्ञे कार्य करीत, पापी नराते आणित, नरकालया कारणे, महापातकी नरांसी, आणू पाठवितो भृत्यांसी, पातकी होय पुण्यराशी, रुद्र जप करून या, समस्त जाती स्वर्गासी, महापातकी अतिदोषी, नाश केला पातकांसी, शून्य जाहले नरकालय, नरक शून्य जाहले सकळ, माझे राज्य निष्फळ, समस्त जहाले कैवल्य, उत्पत्ती राहिली स्वामिया, याते उपाय करावयासी, देवा तू समर्थ होसी, राखे राखे आम्हासी, राज्य गेले स्वामिया, तुम्ही होऊनी मनुष्यासी, स्वामित्व दिधले भरवसी, रुद्राध्याया निधानेसी, कासया साधन दिधलेत, या कारणे मनुष्यलोकी नाही पापलेश, रुद्रजपे विशेष, पातके जळती अनेक, येणे परी यम देखा,
विनविता झाला चतुर्मुखा प्रत्युत्तर दे तसे ऐका ब्रह्मदेव तयासी अभक्तीने दुर्मदेसी रुद्र जप करती यासी अज्ञानी लोकतामसी उभ्यानी निजूनी पढती नर त्याते अधिक पापे घडती ते दंडावे तुवा त्वरिती जे का भावार्थे पढती ते त्वा सदा वर्जावे बाधू नका तुम्ही ऐका सांगावे ऐसे पातका रुद्रजपे पुण्यविशेखा जे जन पढती भक्तीसी पूर्वजन्मी पापे करती अल्पायुषी होऊनी उपजती तया पापा होय निष्कृती रुद्रजपे करोनिया तैसे अल्पायुषी नरे रुद्रजप करिता बरे पापे जाती निर्धारे दीर्घायु होय तो देखा तेजो वर्चस् बलवृद्धी आयुरारोग्य ज्ञान संपत्ती रुद्रजपे वर्धती ऐका यमा एकचित्ते रुद्रजप मंत्रेसी स्नान करिती ईश्वरासी तेची उदक भक्तीसी जे जन करीती स्नान पान त्याते मृत्यू भय नाही आणिक एक नवल पाही रुद्रजपे पुण्य देही स्थिर जीव पुण्य असे अतिरुद्र जपोनी उदकासी स्नान केल्यावरांसी भीतसे मृत्यू त्यासी तेही तरती भवार्णवी शतरुद्र अभिषेकासी पूजा करीती महेशासी ते जन होती शतायुषी पाप निर्मुक्त परियेसा ऐसे जाणूनी मानसी सांगे आपुले दूतासी रुद्र जपता विप्रांसी बाधू नको म्हणे ब्रह्मा ऐकोने ब्रह्म्याचे वचना यम आला आपुले स्थाना म्हणून पराशरे जाणा निरोपिले रायासी आता तुझ्या कुमारासी उपाय सांगेन परियेसी दश सहस्र रुद्रेसी स्नपन करी शिवाते 10 सहस्र वर्षांवरी तव पुत्र राज्य करी इंद्रा समान धुरंधरी कीर्तिवंत अपार त्याचे राज्य श्रियेसी अपायनसे निश्चयेसी अकंटक संतोषी राज्य करी तुझा सुत बोलवावे शतविप्रांसी जे का विद्वज्जन परियेसी लावावे ज्ञानी अनुष्ठानासी तात्काळ तुवा रुद्राच्या ऐशा विप्रा करवी देखा शिवासी करी अभिषेका आयुष्य वर्धेल कुमारका सद्यश्रेय होईल येणे परी रायासी सांगे पराशर ऋषी राये महा आनंदेसी आयुष्यवर्धना आरंभ केला ऐसा ऋषी पराशर उपदेशिताची द्विजवर बोलावोनिया सर्व संभार पूर्वी तसे ब्राह्मणांसी शतसंख्याक कलशांसी विधिपूर्वक शिवासी पुण्यवृक्ष तळेसी अभिषेक करवितसे त्याची जळे पुत्रासी स्नान करवी प्रतिदिवसी सप्तदिन येणे विधींची आराधिला ईश्वर अवधी जहाली दिवस 7 बाळ पडिला निचेष्टित पराश्रे येवो त्वरित उदकेसी सिंचिले तये वेळी अवचित वाक्य जहाले अदृश्यत सवेची दिसे अद्भुत दंडहस्त महापुरुष महादंष्ट्र भयचकित आले होते यमदूत समस्त द्विजवर रुद्र पढत मंत्राक्षता देताती मंत्राक्षता ते अवसरी घातलिया कुमारावरी दूत पाहती राहूनी दूरी जवळ येऊ न शकती होते महापाश हाती कुमारावरी टाकू येती शिवदूत दंड हस्ती मारू आले यमदूता भये चकित यमदूत पळोनी गेले धावत पाठी लागले शिवदूत वेद पुरुष रूप देखा येणे परी द्विजवर तेणे रक्षिला राजकुमार आशीर्वाद देती थोर वेदश्रुती करूनिया इतुकियावरी राजकुमार सावध झाला मनस्थिर राजयासी आनंद थोर समारंभ करीतसे पूजा करोनी द्विजांसी देता झाला भोजनासी तांबूलादि दक्षिणेसी संतोष विले द्विजवर संतोषोनी महाराजा सभा रचित महाभोजा बैसवोनी समस्ता द्विजा महर्षी ते सिंहासने राजा आपुले स्त्रिये सहित घालिता झाला दंडवत ये वोनिया बैसला सभेत आनंदित मानसी
त्या समये ब्रह्मसुत नारद आला अकस्मात, राजा धावोनी चरण धरीत, सिंहासनी बैसवी, पूजा करोनी उपचारी, राजयाते नमस्कारी, म्हणे स्वामी या अवसरी, कोठून येणे झाले पै, राजा म्हणे देव ऋषी, तुम्ही हिंडतात त्रिभुवनासी, काय वर्तले विशेषी, आम्हा लागी निरोपिजे, नारद म्हणे रायासी, गेलो होतो कैलासासी, येता देखिले मार्गासी, अपूर्व झाले परियेसा, महामृत्युदूतांसहित न्यावया आले तुझे सुत, सवेची येऊन शिवदूत, तया लागी पराभविले, यमदूत पळवून जाती, यमा पुढे सर्व सांगती, आम्हा मारिले शिवदूती, कैसे करावे क्षितीत, यम कोपोनी निघाला, वीरभद्रा पासी गेला, म्हणे दूता का मार दिला, निरापराधे स्वामिया, निज कर्मानुबंधेसी, राजपुत्र गतायुषी, त्याते आणिता दूतांसी, कासया शिवदूती मारिले, वीरभद्राती क्रोधी, म्हणे झाला रुद्रविधी, 10 सहस्र वर्षे अवधी, आयुष्य असे राजपुत्रा, न विचारिता चित्रगुप्ता, वाया पाठविले दूता, वोखटे केले शिवदूता, जिवे सोडिले म्हणोनी, बोलावोनी चित्रगुप्ता, आयुष्य विचारीन त्वरिता, म्हणून पाठवी दूता, चित्रगुप्त पाचारिला, उसताती चित्रगुप्तासी, काढोनी पाहे पत्रासी, 12 वर्षे आयुष्य परियेसी, राजकुमारा लिहिले असे, तेथेच लिहिले होते आणिक, 10 सहस्र वर्षे लेख, पाहोन यम साशंकित, म्हणे अपराध आमुचा, वीरभद्राते वंदून, यमधर्म गेला परतोन, आम्ही आलो तेथोन, म्हणून सांगे नारद, रुद्र जपे पुण्य करिता, आयुष्य वर्धले तुझे सुता, मृत्यू चिंकिला तत्वता, पराशर गुरुकृपे, ऐसे नारद सांगोनी, निघो निगेला तेथोनी, पराशर महामुनी, निरोप घेतला रायाचा, समस्त गेले द्विजवर, राजा हर्षे निर्भर, राज्य भोगिले धुरंधर, पुत्र पौत्री महीवरी, ऐसा रुद्राध्याय महिमा, पूजा करावी गुरु ब्रह्मा, भिणे न लगे काळ महिमा, श्री गुरु म्हणती दंपतीसी, सिद्ध म्हणे नामधारकासी, ऐसी कथा विस्तारेसी, श्री गुरु सांगे दंपतीसी, प्रेम भावे करोनिया, या कारणे श्री गुरुसी, प्रीती थोर रुद्राध्यायासी, पूजा करावी भक्तीसी, रुद्राध्याये करोनिया, म्हणे सरस्वती गंगाधर, सांगे गुरुचरित्र विस्तार, ऐकता तरे भवसागर, लाधे चारी पुरुषार्थ, इति श्री गुरुचरित्रामृत रुद्राभिषेक महात्म्य तेथ वर्णिले असे अद्भुत, म्हणे सरस्वती गंगाधर, इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे रुद्राध्याय महिमा वर्णनं नाम चतुस्त्रिंशोऽध्यायः। शुभं भवतु शुभमस्तु, श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु, शुभं भवतु शुभमस्तु, श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु। जय श्री काका साई राम।